नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3साठी अतिशय महत्त्वाचा जी आर त्या ठिकाणी पारित झालेला आहे आणि हा जी आर आहे इंटरव्ह्यू संदर्भातला अतिशय महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 100 गुण इंटरव्ह्यूला असणार आहेत आणि या इंटरव्ह्यूसाठी देखील तुम्ही आत्तापर्यंत जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला देखील गुण मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा बदल आहे. आपण एकंदरीत या बदलासंदर्भात पाहत असताना जी आरसुद्धा समजून घेऊया आणि नक्की तुमचं मार्किंग स्कीम कसं असणार आहे, हे 100 गुण नक्की कसे असणार आहे 100% आपण पाहूया. कारण की तुम्हाला जर हे समजलं कोणत्या घटकाला गुण मिळणार आहेत आणि हे गुण कसे असणार आहेत, 100% तुम्हाला या जी आरचा खूप खूप फायदा होणार आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की संस्थेमध्ये बऱ्याचदा त्या ठिकाणी गुणवत्तेला डावललं जातं आणि त्यामुळेच हा जी आर पारित करण्यात आलेला आहे. या संदर्भातलं पत्र आपण या ठिकाणी पाहतोय. 2 एप्रिल 2026चा हा जी आर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017मध्ये घेतला आहे. वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार घेण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने, पहा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवले होते. सद्यस्थितीत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे. मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 12/2/2025 रोजीच्या अधिसूचनेन्वये एकास 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व उमेदवारांच्या संपादनुकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनात आले आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की मुलाखत होत असताना किंवा इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी देवघेव होऊ शकते आणि याचीच खबरदारी खरं तर शासनाने घेतलेली आहे. हा जी आर खूप महत्त्वाचा आहे. कारण की आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जी अफरातफर व्हायची किंवा देवघेव व्हायची, तर ही देवघेव या ठिकाणी टाळली जाईल. कारण की तुमच्या टेटच्या गुणांना देखील त्या ठिकाणी गुण देण्यात आलेले आहेत. तुम्ही आत्तापर्यंत जे शिकलेले आहेत त्यालाही गुण देण्यात आलेले आहेत. त्यामुळे खूप फायदा होईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, या ठिकाणी देण्यात आले, तथापि सर्व उमेदवारांच्या संपादनुकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते. सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे, यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आणि या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे देखील दिलेत. संदर्भ क्रमांक 1 येथील शासनपत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी, यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी
सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबिणे आवश्यक राहील. आता यासाठी जे परिशिष्ट आहे ते सुद्धा आपण पाहूया. त्याआधी हे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया, मग त्या परिशिष्टाकडे जाऊया. पहा, परिशिष्ट खूप महत्त्वाचं आहे. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. म्हणजे त्या ठिकाणी याआधी 30 गुणांची मुलाखत असायची, त्यामध्ये कुणालाही कमी जास्त मार्क्स दिले जायचे आणि त्याचा खूप मोठा फटका गुणवत्ताधारक उमेदवाराला, क्वालिटीच्या उमेदवाराला व्हायचा. पण असं आता होणार नाही आहे. त्याचं कारणसुद्धा आपण परिशिष्टामध्ये पुढे पाहणार आहोत. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. म्हणजे गुण समान असतील तर ज्याचं एज जास्त त्याला आधी प्राधान्य. उमेदवारांचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता 12वीची टक्केवारी तुमची ज्याची जास्त आहे, 12वीचे गुण विचारात घेण्यात येतील. लक्षात ठेवा. 4 नंबरचा मुद्दा पहा. संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक देखील आपल्याला देण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2026 जो आजचा निघालेला आहे. 2 एप्रिल 2026 अतिशय महत्त्वाचं परिशिष्ट पाहूया. पहा, एकूण गुण असणार आहे मुलाखतीला 100 गुण. 100 मधले जवळपास 75 गुण तुमच्या टेट गुणांना आहे. तुमचे टेट गुण किती आहेत ते कसे काढता येतात, तुम्ही लगेच तुमचे मार्क्स काढू शकता. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. पहा, म्हणजे 75 गुण तुमच्या टेटच्या गुणांना दिलेत त्यांनी. 75 जवळपास टक्के गुण म्हटलं तरी चालेल, 75% म्हटलं त्यांनी. पहा, चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण हे मुलाखतीला असणार आहेत. पहा, हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर मी म्हणेल, कारण की ज्यांची गुणवत्ता चांगली होती, गुण चांगले मिळालेले होते असे विद्यार्थी डावलले जायचे. या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं उदाहरण दिलं आहे. श्री क्ष यांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेत 200 गुणांपैकी समजा 140 गुण प्राप्त असल्यास 140ला 75ने गुणायचं आणि 200ने भागायचं. तुमचे गुण आहेत, तुम्हीसुद्धा लगेच तुमचे 100पैकी इंटरव्ह्यूचे गुण आत्ताही काढू शकता. तुम्हाला जे गुण मिळाले त्याला 75ने गुणा आणि 200ने भागा. तुमचे आत्ताच मुलाखतीचे 75 पैकीचे गुण तुम्हाला लगेच मिळतील. आता 25 गुणांची विभागणी देखील खाली देण्यात आलेली आहे. तिथे देखील तुम्हाला जवळपास 15 गुण तुमच्या हातामध्ये आहे. 15 गुण तुमच्या एकूण क्वालिफिकेशनवरती आहे. हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्या ठिकाणी संस्थेकडं फक्त 10 गुण दिलेत, त्यांच्याकडं फक्त 100 पैकी 10 गुण आहेत, बाकी 90 गुण तुमच्या हातामध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवा. पहा, 75 मधले पुढचे 15 गुण कशाला आहेत, त्याच्यातील 8 गुण पहा. शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. समजा एखादा कॅन्डिडेट त्या ठिकाणी 1 ते 5 वर्गासाठी आहे किंवा 1 ते 8 वर्गासाठी आहे, परंतु 1 ते 8ला समजा क्वालिफिकेशन आपण जर पाहिलं तर वेगळं आहे, किंवा तुमचं D.Ed झालं आहे तर B.Ed असणाऱ्या तुमचं B.Ed आणि D.Ed असेल तर अजून तुम्हाला गुणांचा फायदा होणार आहे. लक्षात ठेवा. तर पहिलं दिलं आहे तुम्हाला व्यावसायिक अर्हता. पाहूया. विशेष प्रावीण्यासह जर तुम्ही व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेली असेल म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी टक्केवारी आहे ती देखील विचारात घेतली जाणार आहे. इथे खूप चांगला मुद्दा आहे खरं तर हा. 5 द्वितीय श्रेणी असेल तर 2च गुण आहेत, तिथे पहा गुणांचा तफावत होणार आहे. शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हता जर पाहिली म्हणजे अधिकची व्यावसायिक अर्हता तुमच्याकडे जर असेल
तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 गुण असणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला त्या ठिकाणी 1 ते 5 साठी किंवा 1 ते 8 साठी म्हणूया आपण. समजा डी-एड लागते, पण तुमचं बी-एड देखील असेल, तर 3 गुण तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा असणार आहेत, लक्षात ठेवा. ज्यांचं नसेल, तर त्यांना ते 3 गुण कमी मिळणार, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या डिग्रीपेक्षा तुम्ही जास्त डिग्री कोणती घेतली आहे का? इथे ज्यांच्या दोन्ही डिग्री आहेत त्यांना खूप फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला खूप फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. तर तिथे 8 गुण आहेत. तसंच तुमच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुमचं समजा त्या ठिकाणी 9वीपर्यंत समजा 9 ते 10ला समजा BSc लागते. पण BSc जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी BScला जर डिस्टिंक्शन असेल तर 5 गुण मिळतील. पण BSc सोबत जर MSc देखील असेल, पहा ड नंबरचा मुद्दा, MSc देखील असेल तर तुम्हाला अधिकचे 2 गुण मिळणार आहे. म्हणजे 5 आणि 2 7 गुण मिळणार आहे. म्हणजे एकूण 8 आणि 7 हे 15 गुण तुम्हाला 100% त्या ठिकाणी मिळतील, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे एकूण पर्सेंटेज त्या ठिकाणी म्हणजे हे 15 गुण तुम्हाला मिळतील. समजा एखाद्याला डिस्टिंक्शनच असेल दोन्ही ठिकाणी आणि तुमच्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा तुम्हाला पुढची अर्हता तुम्ही एखादी घेतलेली असेल, म्हणजे डी-एड सोबत बी-एड देखील असेल, तर तुम्हाला ते पण गुण मिळतील, लक्षात ठेवा. म्हणजे हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे असे मी म्हणेल. पहा, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी आता उरले हे 10 गुण. त्याच्यातले मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याच्या विशेष संदर्भात 5 गुण आहेत. अध्यापन कौशल्य आहे 5 गुण आहे. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता याला 2 गुण आहेत. आता पहा, तुमच्या अभ्यासक्रमाला उमेदवारांचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर, म्हणजे तुम्हाला टीचिंग एडचा वापर करायचा आहे, 2 गुण आहेत. पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, पहा आता विद्यार्थ्यांना किती आवडतं याला सुद्धा 1 गुण दिला आहे त्यांनी. प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन याला 1 गुण. असे एकूण 10 गुण त्या ठिकाणी तुमच्या प्रत्यक्ष इंटरव्ह्यूमध्ये आणि एकूण तुमच्या डेमोला असणार आहेत. हेच जर पाहिलं तर याच्या आधीच्या याला डेमोला वेगळे होते, मुलाखतीला वेगळे होते. आता फक्त 10च गुण तिकडं आहेत. तुमच्या शैक्षणिक आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतले त्याला पण फळ तुम्हाला त्याचं मिळणार आहे. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. चांगल्या पद्धतीने सर्वांनी चांगलं यश मिळवावं, सर्वांची निवड चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या ठिकाणी पारदर्शकपणे व्हावी, यासाठी हा नवीन GR आला आहे. सगळ्यांना या GRचा 100% फायदा होईल आणि एकंदरीत या संदर्भातले व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.